जय भीम नमोबुद्ध आहे। आपल्यासोबत आहे आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉक्टर जे.बी. रामटेके साहेब। आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करायला संपूर्ण नागपूर शहराची टीम आली आहे। आपण त्यांच्यासोबत चर्चा करून बोलूया काय आहे आझाद समाज पार्टीची भूमिका आहे अण्णाभाऊ साठेबद्दल। मी डॉक्टर जे.बी. रामटेके प्रदेश महासचिव आझाद समाज पार्टी। आज अण्णाभाऊ साठेची जयंती आहे। जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। आझाद समाज अण्णाभाऊ साठेचं जीवन हे संपूर्ण वादळी जीवन आहे। त्याचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात एका छोट्याशा गावात झाला आणि अगदी लहानपणापासूनच खेळकर असताना शाळेमध्ये शिक्षकांनी त्यांना मारलं आणि त्यांना 1.5 दिवस फक्त शाळेत त्यांना काढून दिलं। त्या 3 दिवसाच्या शाळेच्या पलीकडे त्यांचं शाळेचं माणूस नाही आहे। अशा अवस्थेत त्याच्या आईने त्यांना मुंबईला आणलं आणि मुंबईमध्ये मजूर म्हणून काम करू लागले। मजूर म्हणून काम करत असताना लोकांच्या मजुरांच्या गरिबांच्या ज्या समस्या आहेत समजून पाहिलं आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि हे गीत रचून राहिले, पोवाडे रचून राहिले, कलापथक तयार केले। या माध्यमातून सामान्याचे ईश्वर टाकले आणि काही काळ लालबागचा कार्य केलं आणि त्यानंतर त्यांनी कादंबऱ्याची तिला साहित्याचा पुरस्कार सुद्धा मिळाला। कादंबरीवर एक पिक्चर सुद्धा तयार झाला आणि त्यांना रशियामध्ये एक दौरा सुद्धा करण्यात आला। त्याच्यावर लेनिनग्रॅड हा त्यांनी पोवाडा रचला। त्यांनी विविध अंगाचे विविध याचे पोवाडे रचून एक सामान्य जनतेसाठी त्यांनी सतत कार्य केलं आणि त्यांच्या कार्याला आमचा एक सलाम आहे। हीच आजच्या युवकांसाठी आझाद समाज पार्टी येणाऱ्या भविष्यात कोणता सन्मान देऊ इच्छिते अण्णाभाऊ साठे? आझाद समाज पार्टी जर सत्तेवर आली किंवा आझाद समाज पार्टी नागपूरमध्ये आली तर अशा जे काही महापुरुष असतील ज्या महापुरुषांना ज्यांचं कार्य समाजासाठी एक प्रेरणादायी आहे त्या सर्व महापुरुषाचा मान सन्मान करेल आणि त्यांना एक मानाचं स्थान देईल असं मी या प्रसंगी करतो। धन्यवाद सर।